तुम्ही कोणाकडे काही निरोप धाडला होतात का? हो सर, मी गौतमला सांगितलं होतं. बेसिकली मला कुठलाही मेसेज कोणाकडूनही मिळालेला नाही, समजला? आज आपण 1 तासाचा एक स्पेशल शो करतो आहोत आणि मला त्यासाठी तूच हवायस. ये लवकर, आय एम वेटिंग फॉर यू. समजलं? काय रे, काय झालं? चंद्या, मला काही कळत नाहीये रे. घरात एवढं वाईट काहीतरी घडलेलं असताना मला बहुतेक शो पण करावा लागणार आहे. आता ज्या माणसाच्या स्वतःच्याच होप संपल्यात तो इतरांना काय होप्स देणार, आणि जो स्वतः मोडून पडलाय तो इतरांना काय जोडणार आहे? अभ्या, बरोबर आहे तुझं, पण मुळातच आपण जामनगरला गेलो नाही हो. आणि गेलो असतो तरी काय असं वेगळं केलं असतं आपण? माधुरीची तशी अवस्था बघून आपल्याला आणखीनच त्रास झाला असता. एनिवेज, आपण गेलो नाही आहोत ना, मग तू जा ना तुझ्या कामाच्या ठिकाणी. अरे मी काय म्हणतो ते ऐक. तुझ्या कामाच्या ठिकाणाहून तुला फोन आलाय ना, तिथे काहीतरी महत्वाचं असेल. तू ऐक माझं, तू जा, निघ. पण आजी, मी पाहतो घरात काय आहे ते. तू जा, तू आवर लवकर, चल निघ. माझ्या पोरीचा काय दोष आहे? तिच्या नशिबात सुखच नाहीये. You're on air, Abhi. 5, 4, 3, 2, 1. Start. हॅलो फ्रेंड्स. 99.9 मुंबई तडकावर मी आहे तुमचा RJ अभिजित, म्हणजे तुमचा मित्र अभिजित. शोचं नाव आहे माझी या प्रियाला प्रीत कळेना, म्हणजेच MPPK. आणि आजही तुमचे लव्ह प्रॉब्लेम्स काही असतील तर ते आपण इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. आणि आज एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जरा जास्त वेळ आहे. जास्त प्रॉब्लेम शेअर होणार आहेत आणि जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह सुद्धा होणार आहेत, कारण आजचा शो आहे खास 1 तासाचा. आणि आजच्या शो मध्ये जे विनर्स असतील त्यांना मिळतील या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या एका मस्त फिल्मचे फ्री पासेस सुद्धा. ती फिल्म कुठली आहे हे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगेनच, पण तोपर्यंत आजचा आपला पहिला कॉलर कोण आहेत आपण बघूयात. हॅलो. हॅलो, RJ अभि. हा, मी बोलतोय, बोला. माझं नाव तनुजा आहे. तुम्ही लव्ह लाईफ मधील रुकावट दूर करता असं सतत म्हणता ना? हो तनुजा, म्हणजे माझा प्रयत्न तरी तसाच असतो. तू सांग ना काय प्रॉब्लेम आहे, आपण नक्की सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. माझा प्रॉब्लेम? माझा साखरपुडा मोडून माझा फियॉन्सी मला सोडून गेलाय.
आणू शकता त्याला परत? हो, आपण नक्की प्रयत्न करूयात ना. तू एक काम कर, तू त्यांचा नंबर दे मला, मी बोलतो त्यांच्याशी. आणि आज 10वं आहे त्याचं. ताप मेंदूत गेल्यामुळे ऑपरेशनच्या टेबलावर गेला तो. तुम्ही आणू शकता त्याला परत? नाही ना? मी आत्ता माझ्या बेडरूम मध्ये, आता झोपेच्या गोळ्यांची बाटली आहे. जगणं अशक्य झालंय त्याच्याशिवाय. मी काय करू? तुम्ही असं काही सांगू शकाल ज्यामुळे मी मागे फिरू शकेन? तुमच्याविषयी खूप ऐकलंय मी. मोहित, माझा फियॉन्सी, तो सतत ऐकायचा तुमच्या शो. तुमच्याविषयी भरभरून बोलायचा तो. म्हणायचा, तनू, अगं हा मुलगा इतका सुंदर बोलतो ना की तो जे काही बोलतो ते सगळं खरं वाटतं. मला हे आयुष्य सुंदर वाटेल असं काही बोलू शकाल? मला जगावंसं वाटेल असं काही सांगू शकाल? आणि जर बोलू शकत नसाल ना तर ठीक आहे. मी माझं आयुष्य संपवेन. तनुजा, माझं ऐक. हे बघ, तू असं काही करणार नाहीयेस. आपण बोलूया शांतपणे. ऐकतेय मी. ऐकलं तर फक्त तुझंच ऐकणार आहे. पण तेही नाही पटलं ना तर मात्र कुणाचंच ऐकणार नाही. हा आपला शेवटचा कॉल असेल. मी निघून जाईन माझ्या मोहितकडे. कारण त्याच्याशिवाय जगण्यापेक्षा मरून त्याच्याकडे पोचेल. तनुजा, माझं ऐक. हे बघ, असं काही करू नकोस, वेडेपणा करू नकोस. आपण बोलूया शांतपणे. लिसन. अभी तुझा माइक ऑफ कर. स्टार आरजे, बघितलंयस काय प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलायस तू ते? अरे, स्वतःच्या बोलण्याने इतका हाईप निर्माण करून ठेवलायस तू की लोक आपला वाटेल तो प्रॉब्लेम घेऊन तुझ्याकडे यायला लागलेत. सर, तुम्ही शांत व्हा. मी काहीच हाईप केलेलं नाहीये सर. आणि मला माहितीये मी देव नाहीये, साधा आरजे सुद्धा नाही बनवू शकत आहे. पण दुसऱ्यांच्या प्रॉब्लेमला आपलं समजून हे जे काही तू जास्तीचं करून ठेवलंयस ना ते तुझ्याच अंगाशी येणार आहे असं नाही, आपल्या सगळ्यांच्या अंगाशी येणार आहे. कारण ती मूर्ख मुलगी आत्महत्या करणार आणि सगळेजण आपल्याकडे बोट दाखवणार. सगळे कशाला? अरे, फक्त एकट्या पोलिसांनी बोट दाखवलं ना तरी संपलो आपण. समजलं? ती शेवटचं जे काही बोलली ना ते कोणाशी बोलली? आरजे अभिजितशी. तो कुठे काम करतो? मुंबई तडकामध्ये. चला, सील करा ऑफिस. अरे, काहीही होऊ शकतं.
बोलू नकोस. अरे तुझी नोकरी सोड, माझी नोकरी जाऊ शकते. अभि स्टार आरजे, आता बघू तू काय करतोयस ते, काय बोलतोयस, तिला कसं समजवतोयस ते. कारण माय डिअर फ्रेंड, असं मरणाऱ्या माणसाला मागे फिरवणं सोपं नसतं. आता ही मुलगी मरणार, मग पोलीस चौकशी करणार, रुटीन. लास्ट कॉल विथ मुंबई तडका. कोणाशी बरं बोलली शेवटची? हो, आरजे अभिषी, स्टार अभिषी. चलो भाई, ससुराल जाने की तैयारी कर दो. हे बघ, हा बघ, सतत स्पॉन्सरचे फोन येत आहेत. ते म्हणतायत हा ड्रामा कसा सांभाळणार आहात तुम्ही. काय सांगू मी त्यांना, काय उत्तर देऊ? सर मला बोलू तर द्या ना. हे बघा, मला माहिती आहे त्या गेलेल्या मुलाला आपण परत नाही आणू शकत, पण किमान त्या मुलीला तर थांबू शकतोच ना. शकतो नाही, करावंच लागेल. ते कसं ते मला माहित नाही. हाय फ्रेंड्स, मुंबई तडका 99.9 FM वर माझी या प्रियाला प्रीत कळेनामध्ये मी आहे तुमचा आरजे अभिजीत, म्हणजेच तुमचा मित्र अभिजीत. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. अशीच तुमची साथ द्यायला मी इथे कायमच आहे MPPK वर. आणि थोड्याच वेळापूर्वी आपण बोलत होतो एका आपल्या अतिशय सेन्सिटिव्ह मैत्रिणीशी, तनुजाशी. तिचा फियोन्से 10 दिवसांपूर्वीच हे जग सोडून गेलाय. तनुजा, अभिजीत बोलतोय. मी थांबले. बोल. नाहीतरी काही क्षणांचाच तर प्रश्न आहे, पण तूही दुसऱ्यांसारखंच बोलायला लागलास ना, तर मात्र माझा निर्णय पक्का आहे. सी, मला कळतंय तुला काय वाटतंय ते. नाही कळू शकत तुला. जवळच्या माणसाच्या जाण्याने काय दुःख होतं ते. नाही तनुजा, माझ्यासाठी हे वरवरचं बोलणं नाहीये. मला खरंच कळू शकतं, कारण आजच माझ्या लाडक्या बहिणीचे मिस्टर, माझे चिचू एका रोड ऍक्सिडेंट मध्ये गेले. ते मला कळू शकतं जवळचा माणूस गेल्याचं दुःख काय असतं ते. बहिणीला आणि 10-15 दिवसांच्या बाळाला मागे सोडून गेले. 2-3 दिवसांपूर्वी एकत्र होतो आम्ही, मजा करत होतो, हसत होतो. आणि आज आमच्यामध्ये नाही येत ते. मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी? सगळं काही ठीक चालू आहे असं वाटत असताना ते गेल्यानंतर माझ्या बहिणीने मरून जावं. त्या 10-15 दिवसांच्या बाळाला मरू द्यावं. मला एक सांग, तुझं आणि मोहितचं जर एकमेकांवर एवढं प्रेम होतं तर आज तो तुला नक्कीच कुठेतरी बघत असणार. त्याचं लक्ष असणार तुझ्याकडे. त्याला आवडेल तू असा काही वेडेपणा केलेला. मोहित गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल तू पाहिली आहेस.
कधी विचार केलास की तू असला वेडेपणा केल्यानंतर तुझ्या आईवडिलांची काय अवस्था होईल? त्यांना काय वाटेल? नाही ना? असं तुझ्या मनात जे साकळल्यासारखं दुःख आहे ना, ते वाहू दे बाहेर. मोकळी हो. हे बघ, एक लक्षात घ्या, आयुष्य कधी थांबत नसतं. आपण कोण त्याला थांबवणार आहे? तुझ्या आजूबाजूला बघ. तुझा मोहित तुला वेगळ्या रूपात भेटेल. तू ओळखशील त्याला नक्की. आणि एवढं सगळं बोलूनही जर तुला तुझा आधीचा निर्णय योग्य वाटत असेल तर तू घ्यायला मोकळी आहेस. फक्त तो घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेव. तुझे आई वडील, आम्ही सगळे, इव्हन तुझं मोहितही तुला माफ नाही करू शकणार कधीच. डिसिजन तुझा आहे. मी नाही मरणार अभि. मी जगेन. माझ्या मोहितच्या आठवणींसोबत जगेन. थँक्यू. थँक्यू सो मच. मोहित वॉज राईट. तू जगातला बेस्ट आरजे आहेस. कारण तू माणसाच्या इमोशन्सला समजतोस, त्याची कदर करतोस. मी माझं आयुष्य छान जगेन अभि. प्रॉमिस. तनुजा, मी माझ्या शो मधून नेहमी सांगत असतो, एखादी गोष्ट देवाच्या मनात नसेल ना तर ती नाही होऊ शकत. आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं सुख जसं आपल्या हातात असतं तसं दुसऱ्यांचंही सुख आपल्याच हातात असतं. टेक केअर. सॉरी अभि. मला सतत स्पॉन्सरच्या येणाऱ्या फोन कॉल्समुळे मी टेन्स झालो होतो. काय करावं सुचत नव्हतं. त्यामुळे मी जरा जास्तच रागावलो तुझ्या. तू आरजे नाहीस, देव नाहीस, पण देवाने पाठवलेल्या देवदूतासारखा आहेस रे. जो दुसऱ्याचे प्रॉब्लेम समजून घेतो. स्वतःचे कितीही प्रॉब्लेम असले तरी दुसऱ्याचे प्रॉब्लेम हसत हसत सोडवतो. आज मला तुझा अभिमान वाटतोय. कीप इट अप. कीप इट अप.
आयुष्य किती विचित्र असतं. नशिबाच्या एका फटकाऱ्यानं सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं. हा फोटो जेव्हा काढला तेव्हा गोष्टी किती सोप्या सुंदर होत्या. आणि आज सुखाच्या क्षणांचा पारा कधीच राहत नाही हातात. किती पटकन निसटून जातो. माझ्यावरची जबाबदारी वाढली आता. जितका विचार मी शमिकाचा करतो आता माधुरीलाही तितकंच सांभाळून घेईन. माझं घर इमोशनली माझ्यावर अवलंबून आहे आणि मी त्यांना निराश नाही करणार.